तर लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी. गावातील महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटांना आता कोणतेही तारण किंवा जामीनदार न देता बँकांकडून 25 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. बचत गटाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला 1.5 लाखांपर्यंत कर्ज मिळेल आणि कर्जाची परतफेड वेळेत केल्यास पुढील टप्प्यात 3 लाखांपर्यंत कर्ज मिळेल. त्यानंतर हळूहळू कर्ज मर्यादा वाढवली जाईल. 3 लाखापर्यंतचं कर्ज वार्षिक 7% व्याजदराने उपलब्ध होईल. आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4500 रुपये मिळणार आहेत. त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होणार आहे. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते देण्याचेही नियोजन सुरू असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर निवडणुकांमुळे ई-केवायसी ला पुढे आणखी 1 महिन्याची मुदतवाढ मिळू शकते. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आताच आपण पाहिलं की लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता सोबत डिसेंबर जानेवारीचा येणार. परंतु लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचं नाव आहे का हे बघा, कारण भरपूर लाडक्या बहिणींचं नाव या योजनेच्या यादीतून वगळलं गेलेलं आहे. लाडक्या बहिणींनो, काय करायचं टेन्शन घेऊ नका. परंतु आनंदाची काही बातमी आहेत बघा. लाडकी बहीण योजनेमध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं गॅस सिलेंडरचे पैसे हे आपल्याला ह्या डिसेंबर महिन्यातच मिळणार आहेत. होय, हे पुढच्या आठवड्यातच हे आपल्याला गॅस सिलेंडरचे 2490 रुपये मिळणार आहेत. कारण ह्या वर्षी आपण जर बघितलं तर अन्नपूर्णा गॅस सिलेंडर योजना म्हणजेच मोफत गॅस सिलेंडर योजनेचे पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत. आणि तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक वर्षी लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर हे आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात त्याचे पैसे येत असतात. तर त्याच्या संदर्भात काल मोठा निर्णय झालेला आहे आणि ह्याचे पैसे आपल्याला पुढच्या आठवड्यात आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट येताना पाहायला मिळणार. पण कोणत्या लाडक्या बहिणी येणार मी तुम्हाला 2 मिनिटात पुढे सांगणार आहे. सुरुवातीला आपण पाहिलं की लाडक्या बहिणींना कर्ज मिळणार आहे 25 लाखापर्यंत. सोबतच बघा, दुसरी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबरचा हप्ता हा तर मिळणारच, परंतु मकर संक्रांतीपूर्वी आपल्याला डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे असे हप्ते म्हणजेच एकूण 4500 रुपये आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि ही सर्वात मोठी आणि अतिशय आनंदाची बातमी आहे आपल्या लाडक्या बहिणींसाठी, कारण त्यांचा आवडता सण मकर संक्रांत तुम्हाला माहितीच आहे. भरपूर खरेदी ह्या आपल्या महिला, आपल्या ताई, आपली आई, बहीण ह्या सणासाठी भरपूर लाडक्या बहिणींची लगबग सुरू असते, खरेदी सुरू असते, सगळ्यांना माहिती आहे. तर त्यासाठी सरकारने एकत्रित 3000 न देता आता 4500 रुपये हा आपल्या लाडक्या बहिणींना आता ह्या सणानिमित्त देण्याचा निर्णय उशिरा काल घेण्यात आलेला आहे. आणि त्याच्या संदर्भात सुद्धा आता सगळीकडे माहिती आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता तिसरं गिफ्ट ज्या भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही ते म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आता बांधकाम कामगार योजनेतून 30 प्रकारचे भांडे मिळणार आहेत. तुम्हाला अर्ज करायचा आहे तर ते तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे. बांधकाम कामगार योजनेमध्ये तुम्हाला 30 प्रकारची भांडीसुद्धा आता सरकार हे वाटप करत आहे. टेन्शन घेऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींसाठी आता घरकुल योजना पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. आपण जर बघितलं तर अजूनसुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही की घरकुल योजनेचा अर्ज कसा भरायचा आहे. तुम्हाला ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन घरकुल योजनेचा फॉर्म हा भरायचा आहे. बघा, आता महिलांना 3 गॅसचे पैसे मिळणार, मी तुम्हाला आधीही सांगितलं. परंतु जी महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल अशाच लाडक्या बहिणींना हे 3 गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळं तुम्हाला पहिल्यांदा लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणं अतिशय आवश्यक आहे. जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे हे मिळणार आहेत. याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. आणि एवढं असूनसुद्धा तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. गॅसचे कनेक्शन महिलेच्या नावावर असणं आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे त्या गॅस कनेक्शनची आत्ता लेटेस्ट ई-केवायसी होणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. हे आत्ताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपल्याला शासनाकडून आलेली आहे. दुसरी सगळ्यात मोठी अपडेट ती म्हणजे लाडक्या बहिणींना आता 25 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज योजना इथं दिली जात आहे. त्याच्यामध्ये ज्या आपल्या बचत गट चालवत आहेत लाडक्या बहिणी, ज्या बचत गटांना 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि 1.5 लाख रुपये परत त्याची रक्कम वाढवून 3 लाख अशी रक्कम वाढवत 25 लाखापर्यंत लाडक्या बहिणींना सरकार हे आता सक्षम करण्यासाठी कर्ज योजना तिथं काढत आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचे बचत गट आहेत त्यांनी ह्याची दखल नक्की घ्या.
मला माहीत आहे की भरपूर लाडक्या बहिणींची एक बचत गट चालू असतं. तुम्हाला सगळ्यांना माहितीच्या छोटे छोटे व्यवसाय आपल्या लाडक्या ताई, लाडकी आई, लाडक्या बहिणी ह्या करत असतात. तुम्हाला सगळ्यांना हे तर नक्कीच माहिती आहे. त्यामुळं हा व्हिडिओ सगळ्यापर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे. परंतु बचत गट योजनेमध्ये आता 25 लाख रुपयापर्यंत सरकार स्वतः बिनव्याजी कर्ज तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी म्हणजे काय, तर आता तुम्हाला जानेवारीचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता आणि नोव्हेंबरचा हप्ता हा तुम्हाला मकर संक्रांती अगोदरच सगळे एकत्रित मिळणार आहेत. आणि ह्याच्या संदर्भातली सगळ्यात मोठी घोषणासुद्धा झालेली आहे. कारण लाडक्या बहिणींना आपण जर बघितलं तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता खूपच उशिरा, त्याला म्हणजे 1.5 महिना उलटून गेला. सगळ्यात उशिरा ह्या योजनेचा हा जर हप्ता कुठला असेल तर हा नोव्हेंबरचा 2025चा हप्ता आहे. भरपूर दिवस झाले तरी अजूनही हप्ता आलेला नाही. तर टेन्शन घेऊ नका, तुम्हाला हप्ता हा जमा होणार आहे. एक नाही 3 हप्ते तुम्हाला जमा होतील, एकापाठोपाठ एकत्र 4,500 येणार नाहीत, हे लक्षात ठेवा. एकापाठोपाठ 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीपूर्वी ह्या योजनेचे पैसे आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पडणार आहेत. परंतु एक महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मी देण्यास इथं आलेलो आहे, ते म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींची नावं योजनेच्या पात्र लाभार्थी यादीतून वगळण्यात आलेले आहेत. तर तुम्हाला याच्यावरती 2 पर्याय करणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपली सगळी डॉक्युमेंट तयार ठेवा आणि पुनर्अर्ज पडताळणीसाठी विनंती अर्ज तुम्हाला महिला व बालविकास विभागामध्ये करायचा आहे, जेणेकरून तुमचं नाव पुन्हा एकदा तुम्ही योजनेच्या पात्र लाभार्थी यादीमध्ये आणू शकता. अन्यथा जर तुम्ही हे कार्य केलं नाही तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहिणीचा हप्ता बंद होईल आणि त्यासोबतच गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा कायमचे बंद होतील, हे लक्षात तुम्हाला घ्यायचं आहे. त्यामुळे ही प्रक्रिया लक्षात ठेवायची आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणाल की आमचे नावं कुठे चेक करायची, तुमची अंगणवाडी सेवकाकडे सुद्धा यादी असते. अन्यथा तुम्ही ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये महिला व बालविकास जे विभाग आहे त्या विभागामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही स्वतःची नाव यादीत आहे का नाही हे चेक करू शकता. त्यांना विनंती करून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. पहा, सगळीकडे आता आपण जर बघितलं तर योजनेचा जो लाभ आहे ह्याचीच प्रतीक्षा झालेली आहे. त्या संदर्भात सरकारनं थोडा उशीर झाला असं म्हणत लाडक्या बहिणींच्या आनंदासाठी मकर संक्रांतीपूर्वी ही योजनेचे 3 हप्ते देण्याचा निर्णय अखेर घेतलेला आहे. त्यामुळं लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत, कारण मकर संक्रांतीसारख्या मोठ्या सणाला त्यांना आता एकत्रित 4,500 रुपयांचा धनादेश हा त्यांच्या खात्यात येणार आहे. त्यामुळं त्यांना आता त्यांची शॉपिंग जी आहे ती आता धडाकेबाज होणार आहे. त्यामुळं लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. अतिशय भन्नाट अशी न्यूज मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायचा आहे. आणि लक्षात घ्या, जर तुम्हाला EKYC करताना कुठल्याही कार्य करताना जर काही अडचण येत असेल तर तुम्ही पटापट कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले आहेत, तुम्ही सगळं काही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. त्याचं प्रश्नाचं उत्तर नक्की दिलं जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.